अवैध वाळू वाहतुकीवर तालुका पोलिसांची कारवाई। आंबे गावात एक ब्रास वाळूसह टेम्पो केला जप्त। पंढरपूर तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक केली जात असून यावर अंकुश बसावा यासाठी तालुका पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे। यामध्ये पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठा वाळूचा पॉइंट समजला जाणाऱ्या आंबे गावातून एक ब्रास वाळूसह वाहतूक करणारा एक टेम्पो तालुका पोलिसांनी जप्त केला आहे। यामुळे शासनाची बंदी असताना अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। पंढरपूर तालुका पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबे गावातील भीमा नदी पात्रालगत असलेल्या ठिकाणी धाड टाकली असता तेथे अवैधरित्या महिंद्रा कंपनीच्या टेम्पो क्रमांक MH45 9097 या पांढऱ्या रंगाच्या टेम्पोमध्ये टेम्पो चालक गोपाळ परचंडे राहणार आंबेगाव हा आपल्या ताब्यात असलेल्या वाहनातून अवैधरित्या महाराष्ट्र शासनाच्या मालकीची भीमा नदी पात्रातील वाळू सदर टेम्पोमध्ये चोरून घेऊन जात असताना त्यास पकडले। अवैध वाळूसह टेम्पो ताब्यात घेऊन पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर आरोपी गोपाळ परचंडे राहणार आंबेगाव व महिंद्रा टेम्पोचा मालक यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305 व 303 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सदर आरोपीकडून एक ब्रास वाळू व महिंद्रा कंपनीचा टेम्पो असा एकूण 5,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतलेला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास देशमुख, दीपक भोसले, पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ, सागर गवळी, विजयकुमार औटी, पोलीस चालक चाटे, विलास घाडगे, हसन नदाफ यांच्या पथकाने केले आहे।